मी प्रामाणिकपणे काम केले, मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. उदय सामंत यांचं जशास तसं उत्तर. आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेवून आहोत तर आणि कोणालाच माफ करत नाही असं म्हणत भाजपचे निलेश राणे यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले. निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना भेटल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे, त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावीत अशी मी मागणी देखील निलेश राणेंनी केली आहे. निलेश राणेंच्या या विधानानंतर महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. या दरम्यान उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघ कोणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेते मंडळी घेत असतात. मी महायुतीमधला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो असं म्हणत उदय सामंत यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले. तसंच मी प्रामाणिकपणे काम करतो, त्यामुळे मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही असंही उदय सामंत म्हणाले आहेत. कुठचाही मतदारसंघ लोकशाहीमध्ये मागण्याचा अधिकार आहे आणि तो सोडायचा की नाही हे 3 नेते मंडळी ठरवणार आहेत. त्याच्यामुळे मी एक महायुतीतला जबाबदार मंत्री असल्यामुळे मला याच्यामधनं अजूनही काही वाद वाढवायचे नाही किंवा क्लेशदायक काही वक्तव्य करायचे नाही. त्यांचं हे मत जे आहे हे लोकशाहीतलं मत आहे, त्याचा मी आदर करतो. त्याचा आदर करायचा की नाही हे नेते मंडळी ठरवतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रत्नागिरी.